हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. पहिल्यांदाच हा व्लॉग जो आहे तो खूप छोटा होणार आहे, कारण आणि नशीब की हा व्लॉग जो आहे तो मी फ्रायडेला शूट केला होता. म्हणजे काल जो व्लॉग तुम्ही बघितला तो फ्रायडे मॉर्निंगला मी स्टार्ट केला होता, मॉर्निंग टू आफ्टरनून इव्हिनिंगपर्यंत. आणि हा जो व्लॉग आहे तो मी इव्हिनिंगनंतर स्टार्ट केला. माझा प्लॅन हा होता की फ्रायडे इव्हिनिंग टू सॅटर्डे पर्यंत हा व्लॉग मी चालवेन. पण जसे की तुम्हाला माहिती आहे मी आजारी आहे, सो हा व्लॉग मी पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं हा छोटा आहे. सो जेवढा आहे तेवढाच तुम्ही आज व्लॉग बघून घ्या. माझं इव्हिनिंग रुटीन जे आहे ते आता होणार आहे चेंज. का ते या व्लॉगमध्ये पुढे तुम्हाला समजेलच. आणि हा डे 1 आहे की माझं रुटीन जे आहे ते मी चेंज करण्याचा प्रयत्न करते आहे. आज अकिराची ट्यूशन जी होती ती अचानक कॅन्सल झाली. त्यामुळं थोडंफार मला ॲडजस्ट करता आल्या गोष्टी. आणि संध्याकाळचे आत्ता 6:15 होत आहेत आणि मी मुलांसाठी चीज पराठा करून देते आहे, दोघांना पण देते आहे आणि सोबतच मी डिनर पण बनवते आहे. कारण इतक्या लवकर मी युजली नाही बनवत डिनर, बट मला काही आता ऑप्शन नाही आहे. आणि युधवीरला या वेळेत युजली काही खायची सवय नाही आहे, त्यामुळे तो खूप नाटक करतो आहे की मला नाही खायचं आहे, मला भूक नाही आहे, मला इच्छा नाही आहे. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मला तू मग याचे तुकडे करून दे, मला तोडता येत नाही आहे. सो ते पण मी त्याला करून दिलं आणि त्याला जबरदस्ती खायला देते आहे. त्याला भरवायला बसून माझ्याकडे आत्ता टाईम नाही आहे, सो मी त्याला जबरदस्ती करते आणि मग अकिरालाच सांगेन की तू थोडंसं त्याला दे, म्हणजे लक्ष दे त्याच्याकडे, खा असं सांग. आणि अकिरा बिईंग ॲज अ दीदी ती खूप जास्त काळजी घेते या सगळ्या गोष्टींची. जेव्हा मी तिच्यावर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी टाकते युधवीरची, तर ती खूप छान पद्धतीनं ती हँडल करते त्याला. आता मला जायचं आहे नवाबला फिरवायला. नवाबला पण मी खूप उशिरा फिरवायला जायची, पण जसं की मी तुम्हाला म्हटलं माझं रुटीन जे आहे ते चेंज होतं आहे, इव्हिनिंग रुटीन. सो नवाबला फिरवायला पण मी आत्ता लवकरच नेते आहे, 6:30-6:45च्या अराउंड. तर मी जे माझं डिशवॉशर आहे ते लावून जाईन, म्हणजे ते मी येईपर्यंत, बाहेरून येईपर्यंत डिशवॉशर जे आहे ते कंप्लीट झालं असेल. आणि मी नवाबला फिरवून येईपर्यंत अकिरा युधवीर पण खाऊन वगैरे त्यांचं झालं असेल. आणि त्यांना रेडी करूनच बाहेर जाण्यासाठी, म्हणजे कपडे वगैरे घालून सगळं व्यवस्थित रेडी करूनच मी खायला दिलं आहे. त्यांचं खाणं होईल मी जाऊन येईपर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही तिघे बाहेर पडू. मला सगळेजण म्हणतात की 2 छोटी मुलं सगळं एकटीनं हँडल करायचं आणि मग ते कुत्रं कशासाठी आणलं आहे, बट आणलेलं आहे मी. याचं एक वेगळं रिझन आहे, ते मी तुम्हाला कधी सांगेन पुढच्या व्लॉगमध्ये. त्यानंतर आज होता युधवीरचा फुटबॉलचा डे 1. आज पहिल्याच दिवशी मी त्याला फुटबॉलला ॲडमिशन घेतलं आहे. युधवीरचं जे एज आहे ते अजून लहान आहे, म्हणजे 4 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत. त्याला मेमध्ये 4 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि आज फर्स्ट डे आहे. तर हे व्हाईट कलरचे टी शर्टवाले युधवीरचे सर आहेत आणि इतर मुलांना बोलवून त्यांनी इंट्रोड्यूस केलं. युधवीरच तिथे सगळ्यात छोटा त्या दिवशी तरी, म्हणजे फ्रायडेला तरी तोच सगळ्यात छोटा होता. पण सर बोलले होते आणखी एक मुलगा आहे, मे बी तो आला नसेल. तर युधवीरचं सगळ्यांनी क्लॅप वगैरे करून त्याला वेलकम केलं, जे की मी नेमकं शूट नाही केलं. त्यांचं क्लॅप झालं आणि मग मी परत कॅमेरा ऑन केला. तर मी त्याला एवढ्या लहान वयातच फुटबॉलला वगैरे घालण्याचं रिझन हे आहे की युधवीर हायपर ॲक्टिव्ह आहे, खूप जास्त ॲक्टिव्ह आहे तो. म्हणजे इतका ॲक्टिव्ह आहे की मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं, त्याच्या पिडियाट्रिशियननी, की त्याला कशात तरी गुंतवून ठेवा, म्हणून मी त्याला घातलेलं आहे. मीनवाईल अकिरा इथे स्लाईड आहे, स्विंग आहे, तिथे तिने भरपूर वेळ एन्जॉय केला. अकिरा जिम्नॅस्टिकमध्ये आहे, ती जिम्नॅस्टिकला जाते. आणि युधवीर जो आहे त्याला फुटबॉलमध्ये घातलं. त्याला मी जिम्नॅस्टिकमध्ये पण घातलं होतं, बट तिथे त्याची एनर्जी जेवढी इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे तेवढी होत नव्हती. सो त्याच्या पिडियाट्रिशियनने मला सांगितलं की तुम्ही फुटबॉलला घाला आणि तिथे त्याची एनर्जी जी आहे ती प्रॉपर वेने इन्व्हेस्ट होईल आणि त्याचा जो दिवसभर त्रास देण्याचं जे किंवा हायपर ॲक्टिव्ह असणं जे आहे ते कमी होईल. सो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मी घातलं आहे. युजली 4 वर्षानंतर अलाव करतात याच्यामध्ये, फुटबॉलमध्ये. पण पहिल्या दिवशी सरांनी मला सांगितलं होतं मी आज बघेन आणि त्यानंतर डिसाईड करेन. ते पण मी त्यांना सांगितलं की डॉक्टरनी सजेस्ट केलं आहे. सो त्यांनी ट्रायल चेक केलं की काय करायला पाहिजे नाही, पण त्यांनी सांगितलं की येस, ही इज व्हेरी ॲक्टिव्ह आणि तो येऊ शकतो, म्हणून मी त्याला घातलेलं आहे. त्याचा हायपर ॲक्टिवनेस कमी करण्यासाठी मी माझा आता व्याप परत वाढवून घेतला आहे. कारण पूर्ण एक दिवस मला खरंच व्लॉग बनवायचा आहे, फुल डे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा.
त्यावेळी तुम्हाला समजेल की मी किती वेळा बाहेर जाते, किती वेळा येते. आणि हे आता एक्स्ट्रा मी वाढवून घेतलेलं आहे. पण ठीक आहे, व्याप वाढला तरी चालेल. ॲटलिस्ट त्याची जी एनर्जी योग्य मार्गाने इन्व्हेस्ट होईल आणि तो थकेल आणि त्याचं जे आहे ती चिडचिडपणा वगैरे कमी होईल. आणि ही वॉज व्हेरी हॅपी. खूप आनंदी होता तो की त्याला इतकं खेळायला मिळालं. नाही तर इतकं असं पळायला वगैरे कोण त्याला लावत नाही. तो खेळतो, त्याच्या हिशोबाने खेळतो. पण आज कसं जबरदस्ती त्याला सगळं होतं की करायचं म्हणजे करायचंच, पळायचं म्हणजे पळायचंच. सो हे होतं. अकिरा इथे मला विचारत होती की मम्मा माझं जिम्नॅस्टिक रिस्टार्ट कधी होणार, कारण मी गॅप घेतला आहे. याचं रिझन हे की अकिरा आत्ता ज्या स्कूलमध्ये आहे त्या पूर्ण स्कूलचीच म्हणजे पॉलिसी आहे की मुलांना स्ट्रेस द्यायचा नाही, टेन्शन द्यायचं नाही. त्यामुळं आत्तापर्यंत कसं होतं, म्हणजे सिनियर KGच्या मुलांना इतर स्कूलमधल्या जे यायला पाहिजे ते यांच्या स्कूलमध्ये शिकवत नाहीत का, तर त्यांची पॉलिसी आहे ती. पण आता झालं असं की पुढच्या वर्षी अकिराचं स्कूल वेगळं असेल, हेच कंटिन्यू नाही होणार आहे. कारण यांचं जे पुढचं आहे फर्स्टपासूनचं ते इथून लांब आहे आणि मला वॉकेबल डिस्टन्स हवं आहे. सो मी तिला दुसऱ्या स्कूलमध्ये शिफ्ट केलं आहे. आणि त्या स्कूलमध्ये नॉर्मली जे काही शिकवतात, स्ट्रेस देऊन, टेन्शन देऊन ते सगळं शिकवतात. त्यामुळे आता तिच्या ट्युशनमध्ये हेच शिकवतात की आत्ता सिनियर KGच्या मुलांना काय येतं आहे बाहेरच्या. अकिराचं जे स्कूल आहे ते सोडून बाहेरच्या मुलांना काय येते ते शिकवण्याचा आता प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यामुळं मग मी जिम्नॅस्टिक तिचं बंद केलं आहे आणि सगळा फोकस हा आता तिच्या स्टडीवर चालू आहे. एकदा ती फर्स्टला गेली किंवा सुट्टी लागली की परत मी जिम्नॅस्टिक तिचं स्टार्ट करेन. आणि इथे मी स्टीम घेते आहे. घसा माझा खराब आहे, माहिती नाही घशाला कितपत स्टीमचा उपयोग होईल, बट मी सगळे प्रकार करून बघते आहे. आणि ही माझी स्टीम घ्यायची जागा आहे. मला इथे एकदम व्यवस्थित अशी स्टीम घेता येते. आणि नवाब येऊन माझ्याकडे अशा पद्धतीनं बघत होता की नेमका हा प्रकार काय चालला आहे. आल्या तर तो भुंकला, मला त्याला समजलंच नाही हे काय आहे. नंतर मग आता तो शेपूट हलवते, त्यानं ओळखलं की मम्मा काहीतरी इथे करते वगैरे. ॲज अ पेट पॅरेंट, ज्यांच्याकडे पेट नाही आहे ना, त्यांना असं वाटतं की हे मम्मा पप्पा म्हणणं काय आहे. पण जेव्हा तुमच्याकडे पेट येतं त्यावेळी समजतं की का ते म्हणजे आपण म्हणजे नवाब पण मला मम्मा म्हणतो किंवा अभिषेकला पप्पा म्हणतो असं का आहे. ज्यांच्याकडे पेट आहे त्यांनाच समजेल. तर हा व्लॉग खूप छोटा होतो, हे बस मी इतकं शूट केलं आहे. यानंतर अपूर्वा आली, तिने मग मला भरपूर हेल्प केली. फुल सॅटर्डे जो होता तो मी काही केलं नाही, फक्त आराम केला. तरी माझा आवाज, पण आज संडे आहे तरीसुद्धा माझा आवाज अजून पूर्ण ओपन झालेला नाही आहे. पण कालची जी विश्रांती होती त्यामुळे बराच फरक पडला. सो येस, हा होता आजचा व्लॉग छोटासा. मी आजारी आहे त्यामुळं. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटेन मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये, कारण तुम्ही तरी आता मला किती वेळा अशीच उभारलेली बघणार आहे. मी दुसरं काही शूटच केलेलं नाही आहे. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.